तर इकडे पाऊस बघा जोरदार पडत आहे, मस्त असा पाऊस पडत होता। तर इकडे पावसाचं वातावरण खूपच छान होतं। नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून। तर आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे, गोड पदार्थ आहे, मी आज बनवणार आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी मी ते आता तुम्हाला साहित्य दाखवणार आहे, काय काय घेतलं आहे ते। तर मी ते खोबरं किसते आहे, सुके खोबरे। तर मी साहित्य आता तुम्हाला दाखवणार आहे, काय काय लागणार आहे ते बघून तुम्हाला समजेलच मी कोणता पदार्थ करणार आहे ते। चला तर मग तुम्हाला मी आता काय काय साहित्य घेतलं आहे त्यासाठी ते दाखवणार आहे। अगोदर मी आता रवा भाजून घेणार आहे इथे कढईमध्ये, कढई ठेवून। तर बघा इथे मी आता कढई ठेवून आता मी रवा भाजून घेणार आहे। तर 2 चमचे मी आता तूप टाकणार आहे त्यामध्ये आणि रवा भाजून घेणार आहे। थोडासा लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया। तर इथे मी 1 वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। तर इथे मी रवा 1 वाटी घेतलेला आहे। त्यानंतर मी तो आता व्यवस्थित असा खरपूस भाजून घेणार आहे। एकदम लाल पण करायचा, जरा मीडियम ठेवायचा थोडासा। आता मी हा काढून घेते, मस्त सुकं खोबरं पण घेतलेलं आहे 1 वाटी, ते पण काढून घेते जरा। सगळं 1 वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। चेरी हे करायची, एकदम स्लो ठेवायची। तर 1 वाटी मी सुके खोबरे पण आता भाजून घेणार आहे। ते पण थोडंसं भाजून घेतल्यानंतर त्याच्या बाजूलाच मी आता तीळ टाकणार आहे, अर्धी वाटी तीळ टाकणार आहे। आपले सफेद तीळ असतात ते, काळे तीळ टाकलात तरी चालेल। तर साईडला मी ते भाजून घेतले, थोडे तडतड झाल्यानंतर ते भाजले जातात चांगले। तर आता मी मिक्सरला साखर आणि वेलची टाकणार आहे आणि मिक्सर लावून घेते। मी मिक्सरला बारीक वाटून घेते साखर मी इथे 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी साखर घेतलेली आहे। तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता। आणि इथे मी वेलची घेतलेली आहे। आता मी ते मिक्सरला बारीक करून घेतलं आहे बघा इथे लावून। तर आता मस्त अशी बारीक आपली झालेली आहे साखर। आता मी मिक्स करून घेते सर्व मिश्रण। तुम्हाला इथे गोड हवं त्यानुसार घालू शकता तुम्ही, कमी घातलात तरी चालेल। ते मी कशी वेलची मिक्सरलाच लावून काढलेली होती, त्यामुळे साखरेबरोबर, त्यामुळे काय घालायची गरज नाही परत। तर इथे बघा मी बदामची कापं आणि मनुका टाकलेली आहेत। तर मंडळी माझं इथे आता मिश्रण झालेलं आहे। तर आता मी पीठ मळायला घेणार आहे। चला तर मग पीठ मळायला घेऊया। चला दाखवते तुम्हाला कसं मळते ते। तर इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा। आता तुम्हाला समजलंच असेल मी कोणती रेसिपी बनवणार आहे ती, गोड पदार्थ। तर आणि इथे मी तूप घेतलेलं आहे, अर्धी वाटी तूप गरम करून मी पिठामध्ये घातलेलं आहे। थोडंसं मी किंचितसं मीठ घालणार आहे त्यामध्ये आणि आता ते मी मळून घेणार आहे घट्ट असं।
तर मंडळी ओळखा पाहू मी आता काय बनवणार आहे ते. तर मी आज गव्हाच्या करंज्या बनवणार आहे. तर आता आपण पीठ हे घट्ट मळून घेणार आहे. तर आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे मी गोड पदार्थ म्हटलं गव्हाच्या करंज्याच करूया, तुम्हाला पण दाखवूया. तर बघा मस्त असं घट्ट असं पीठ मळून घेणार आहे मी इथे. तर तूप घातल्यामुळे ते गुठळ्या पण होऊ शकतात तिथे, म्हणून ते आपण सगळ्या प्लेन अशा काढून घ्यायच्या गुठळ्या आणि मस्त असं पीठ मळून घ्यायचं, व्यवस्थित फेटून घ्यायचं पीठ. आणि बघा इथे मी थंड असं पाणी घालून मी आता पीठ असं घट्टसर मळून घेणार आहे इथे. तर मंडळी तुम्ही बघितलात आता माझी पुरण वगैरे झालेलं आहे. आता मी पीठ वगैरे मळून दाखवलेलं आहे मला कशा प्रकारे मळते. आणि आता 5 मिनिटं झालेली आहेत. आता मी लाटायला घेते. मस्त मळून झालेलं आहे, बघू शकता. मस्त असं एकदम असं स्पॉन्ज. तर मंडळी आज आमच्या इकडे पाऊस असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज येत असेल तर सॉरी, कारण पाऊस पण आहे इकडे आज खूपच. थोडं थोडं पीठ लावायचं आणि आपण लाटून घेणार आहोत. थोड्या पातळच लाटायच्या, मग करंज्या पण खुसखुशीत होतात खूप छान. इथे साईडला पाणी किंवा दूध लावलं तरी चालेल थोडंसं ओलसर, कारण चिपकतात मग चांगल्या करंज्या, फुटणार नाही तेलामध्ये. बघा मस्त अशा करंज्या मी केलेल्या आहेत. चला मी आता तळून घेते, सर्व बनवून घेते आणि नंतर तळून घेते.
तर बघा मस्त अशा खुशखुशीत अशा करंज्या आपल्या झालेल्या आहेत. मी देवाला पण दाखवून घेतला नैवेद्य मस्त असा. आणि बघा किती सुंदर अशा करंज्या आपल्या झालेल्या आहेत. तर मंडळी करंज्या इथे झालेल्या आहेत. चला तर मग बघूया टेस्ट करून कशा झाल्या आहेत त्या. तर खाऊन बघते मी कशी झाली आहे ती. वाव, मस्त एकच नंबर झालेले आहेत आपल्या करंज्या. तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया नवीन अशाच रेसिपी सहित. तोपर्यंत बाय बाय.